माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती आहेत। धाराशिव जिल्ह्यामधील उमरगा आणि धाराशिव मतदारसंघामध्ये त्यांच्या सभा होणार आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी त्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण या बाजूला पाहू शकतो या ठिकाणी राहुल गांधीचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत। एकंदरीतच महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत धाराशिव कळंब मतदारसंघातले कैलास पाटील त्यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज 5 वाजता सभा होते। तर उमरगा मतदारसंघातले ठाकरे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत प्रवीण स्वामी त्यांची लोहारा येथे त्यांच्या प्रचारार्थ सभा होते। तर आपल्याबरोबर आता शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। मला सांगा कशा पद्धतीने तयारी केली आहे? आज या ठिकाणी महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची सायंकाळी 5 वाजता धाराशिव शहरामध्ये सभा होत आहे। या ठिकाणी आपण बघितलं असेल की महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील, पवार साहेब असतील, नेते मंडळी, परत राहुल गांधी साहेब असतील आणि उद्धव साहेब यांचे आम्ही या ठिकाणी मोठे मोठे होर्डिंग लावून आणि या ठिकाणी आसन व्यवस्था व्यवस्थित करून या सभेला या जिल्ह्यातील म्हणजे रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी होईल आणि उद्धवजीचे विचार ऐकण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नेते मंडळी व या जिल्ह्यातील सर्व नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। एकंदरीतच याच ठिकाणी 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली होती आणि आज उद्धव ठाकरे यांची सभा याच ठिकाणी पार पडती। एकंदरीत उद्धव ठाकरे या ठिकाणी कुणावर निशाणा साधणार हे पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।